नमस्कार मंडळी, आता आपण निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी आणि काल माझ्याकडून ना भडगावचं जे मंदिर होतं त्याची छोटीशी क्लिप आहे ना ॲड करायची राहून गेली. तर मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये ती क्लिप नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, कारण खूप छान मोठं काम झालेलं आहे बांधकाम भडगावच्या मंदिराचं. ते काय झालं, खूप दिवसापासून व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत ना, तर मला एकदम खूप सर्च करावं लागतं की याच्यानंतरचा कुठला व्हिडिओ वगैरे, आणि एवढे सगळे व्हिडिओ पडलेले आहेत ना मोबाईलमध्ये, तर त्याच्यामध्ये ते थोडं कन्फ्युजन होऊन जातं, म्हणून ती क्लिप सुटली. आणि आता आपण निघालो आहोत भोकरदन या ठिकाणी जाण्यासाठी. खूप पुरातन काळातील हे मंदिर आहे, स्वामींच्या काळातलं. आणि या मंदिराच्या मागे एक तलाव आहे मोठा आणि गुंफासुद्धा आहे. पण वेळ आम्हाला खूप कमी होता, कारण आम्हाला जाळेच्या देवाला पोचायचं होतं मुक्कामासाठी, तर त्यासाठी आम्ही तिथं जाणं टाळलं. नाहीतर मग ते आमचं पाहायचं होतं, पण राहून गेलं. लांबचा प्रवास आहे आणि असं आपण गाडीमध्ये थोडीफार डुलकी घेतो, तर त्याच्यामध्ये टिकली पडली आहे माझी, तर प्लीज इग्नोर करा. तर आता आम्ही निघालो होतो जाळीचा देव या ठिकाणी जाण्यासाठी. आणि हे स्थान आम्ही पहिल्यांदा केलं. यादवकालीन काळातील स्थान आहे आणि पूर्ण त्याचे खांब वगैरे सगळे नमस्कारी आहे. वाघळीचं जसं मंदिर आहे तसं. तर आता इथलं स्थान झालंय ना, आता आम्ही जाळीच्या देवासाठी निघतोय. चला. हे आहे भोकरदन येथील मंदिर. साईडला तुम्हाला तुकाई संस्थान असं दिसतंय, कारण एक राक्षस होता भौमासूर नावाचा, त्याला काहीतरी शाप होता की तुझं मरण होणार नाही कधीच वगैरे. पण मग त्याचे हे करण्यासाठी सुदर्शन चक्रने श्रीकृष्ण महाराजांच्या हातून त्याचं मरण झालं होतं आणि शेवटचा शब्द त्याच्या तोंडून तुकाई निघाला होता, म्हणून इथं ते तुकाई नाव असं पडलेलं आहे. आणि तुम्ही बघताय की सगळे हे खांब वगैरे मंदिराचे जे आहेत ना, ते सुद्धा नमस्कारी आहेत. म्हणजे खूप छान असं पूर्ण नमस्कारी मंदिर आहे हे. आणि या मंदिराच्याच पाठीमागे एक गुंफा आहे, ज्या ठिकाणी त्या 16 सहस्र नारी होत्या ना, त्या कोंडून ठेवल्या होत्या भौमासुरा नावाच्या राक्षसाने, आणि त्या श्रीकृष्ण महाराजांनी आल्यावर सोडल्या. आणि त्याच गुंफेमध्ये ते प्रभू रामचंद्र आणि सीता हे सुद्धा आलेले आहेत, अशी कथा आहे. तिथं छोटासा तलावसुद्धा आहे. तिकडं जायचं होतं आम्हाला, पण ते सुटलं. तर बघू नेक्स्ट टाइम केव्हा तरी मी जाईल नक्की आणि तुमच्यासोबत तो पूर्ण व्हिडिओ शेअर करेल. सुपारीची भावविडा तुझं अर्पितो, भावविडा तुझं अर्पितो, दया ते समर्पितम तदं भक्तो प्रार्थो स्वीकारितो दयाघन. चक्रधर स्वामी आई कुठे शामू दादा हा का. तर आता भोकरदन या ठिकाणावरून आपण निघालो आणि आलेलो आहोत वालसांगवी या ठिकाणी. आणि तुम्ही बघताय की वालसांगवी इथं पण भरपूर महास्थानं आहेत. अजून तिकडं जी दुसरं म्हणजे इकडं ही दुसरी खोली आहे मंदिराची, आणि पलीकडे अजून एक खोली आहे. तर ही पहा, इकडं सुद्धा भरपूर स्थान आपल्याला दिसत आहेत. स्वामीला दंडोत दिला, स्वामीला निरोप दिला, स्वामीने आशीर्वाद दिला. ते आशीर्वाद स्थान असे 5 स्थान अशी या स्वामीची पंचमीच्या भावाची लीळा आहे. म्हणजे तुम्हाला विनंती इथं पुजारी माझं कार्ड देतो तुम्हाला. माझं नाव पुजारी गाव कुठे 25,000 लोकसंख्या आहे, पण एकही उपदेश सर्व परिवार
नमस्कार मंडळी, आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत जाळीच्या देव या ठिकाणी आणि इकडं आलो, पण तोपर्यंत शेजारती सुरू आहे इकडं. तर आम्हाला शेजारती सापडली करायला, पण स्थानवंदन करायला नाही मिळालं. तर काही हरकत नाही, आम्ही असं इथं मुक्कामाला आहोत आणि सकाळी आम्ही स्थानवंदन करू आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत येईलच. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूया आणि अजून पुढच्या व्हिडिओ